Welcome to all my dear student. In last lecture we have already covered the different points regarding paddy cultivation. In that lecture we have seen the different methods of paddy cultivation. In that method there are 4 different methods of paddy cultivation: dry cultivation, semi-dry cultivation, wet cultivation and intensive methods of paddy cultivation. After that we have seen the transplanting methods, the advantages and disadvantages of that method. Then land preparation or preparatory tillage is for 2 cultivation, that is one for dry and second for wet cultivation. Then another points or another important points, that is seed selection and seed treatment. Then cropping season of rice cultivation, there are 4 different seasons we have already covered. And today's lecture we are going to discuss the dry nursery of the paddy. First point, it is followed in the region of non-assured water supply. ही मेथड ज्यावेळेस आपण कल्टिवेट करतो किंवा ड्राय नर्सरी तयार करतो त्यावेळेस याच्या नावानुसारच यामध्ये पाण्याची उपलब्धता ही कमी प्रमाणामध्ये असते किंवा ज्या रिजनमध्ये पाण्याची उपलब्धता कमी असते, पावसाचं प्रमाण हे कमी असते, त्या ठिकाणीच आपण ड्राय नर्सरी फॉलोड करतोय. द लँड इज प्रिपेअर्ड बाय 4 to 5 प्लोईंग. यामध्ये लँड प्रिपरेशन किंवा त्याला आपण कल्चरल मेथड म्हणतो, तर यामध्ये आपण 4 ते 5 प्लॉईंग ऑपरेशन करतोय. नेक्स्ट थर्ड पॉईंट, वेल डिकम्पोज्ड FYM इज ॲडेड अँड रेज्ड बेड आर प्रिपेअर्ड. यामध्ये आपण FYM म्हणजेच फार्म यार्ड मॅन्युअर, त्यालाच मराठीमध्ये शेणखत असं म्हणतो, तर यामध्ये आपण शेणखत ॲड करतो आणि जमिनीमध्ये मिक्स करतो आणि त्यानंतर आपण रेज बेड म्हणजेच गादी वाफे असं त्याला म्हणतो, गादी वाफे आपण तयार करतो आणि गादी वाफ्यावरती आपण ही ड्राय नर्सरी तयार करतो. पुढचा पॉईंट आहे चौथा, ड्रेनेज इज प्रिपेअर्ड बाय ओपनिंग द 30 cm वाइल्ड चॅनल. व्हॉट इज मीन बाय ड्रेनेज? ड्रेनेज इज द रिमूव्हल ऑफ द एक्सेस वॉटर. हे एक्सेस वॉटर किंवा एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून टाकण्यासाठी आपल्याला 30 सेंटीमीटर रुंदीचं एक चॅनल तयार करायचं आहे की या ठिकाणी जास्त पाणी साचून राहणार नाही. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, सोईंग इज डन ड्युरिंग द 2nd week ऑफ द जून. जून महिन्याच्या 2nd weekला आपल्याला सोईंग करायचं आहे. द सीड रेट नीडेड फॉर ग्रोईंग 1 hectare नर्सरी इज 250 to 400 किलोग्रॅम. आपल्याला 1 हेक्टर एरियासाठी पॅडी नर्सरी तयार करायची आहे. आपण ती रेज बेड म्हणजेच गादी वाफ्यावर तयार करणार आहोत. त्या ठिकाणी आपल्याला जी सीड रेट आहे, जी बियाणे आहे ती 250 ते 400 किलोग्रॅम 1 हेक्टरला आपल्याला आवश्यक आहे. पुढचा पॉईंट आहे, द सीडलिंग्स ऑप्टेन फ्रॉम 1 हेक्टर. 1 हेक्टरपासून जे काही आपल्याला सीडलिंग्स मिळणार आहेत, आपण त्यासाठी 250 ते 400 किलोग्रॅम बियाणे वापरलेलं आहे. ह्या 250 ते 400 किलोग्रॅम बियाण्यापासून जी आपल्याला रोपं मिळणार आहेत, तर ती रोपं आपण जवळपास 10 ते 12 हेक्टर एरियासाठी लागवड करू शकतो. तर एकूण असे 7 पॉईंट्स आपण ड्राय नर्सरीमध्ये अभ्यासलेले आहेत. याच्यानंतर पुढचा पार्ट्स आपण पाहणार आहोत, महत्त्वाचा आहे, यावरती तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो बऱ्याचदा. ट्रान्सप्लांटिंग. याच्या आधी आपण ट्रान्सप्लांटिंग मेथडचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस अभ्यासलेले आहेत. ही मेथड ॲक्च्युली आपण कशा पद्धतीची आहे ती अभ्यासणार आहोत. राईस सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड विदिन 21 to 30 days आफ्टर सोईंग डिपेंडिंग अपॉन द ड्युरेशन ऑफ द व्हरायटी.
जी काही भाताची रोपं आहेत ती आपल्याला जवळपास साधारणतः 21 ते 30 दिवसानंतर सोईंग केल्यानंतर आपल्याला ती ट्रान्सप्लांट करायची असतात. पण त्यामध्ये सुद्धा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की ती जी व्हरायटी आहे त्या व्हरायटीचा कालावधी मॅच्युरेशन पिरियड हा किती दिवसाचा आहे, किती दिवसामध्ये त्याचं उत्पादन आपल्याला मिळते, त्यानुसार आपण त्याचं ट्रान्सप्लांटिंग किंवा त्याची लागवड करत असतो. तर यामध्ये बघा एक चार्ट टेबल दिलेला आहे. ड्युरेशन ऑफ द व्हरायटी इन डेज अँड डेज आफ्टर विच ट्रान्सप्लांटिंग इज डन. तर त्या व्हरायटीचं ड्युरेशन पहिलं काय दिलेलं आहे 120 दिवसांचं. 120 दिवसाचं त्याचं लाईफ सायकल जर असेल तर सोईंग केल्यापासून आपण 21 दिवसामध्ये त्याचं ट्रान्सप्लांटिंग करायचं आहे, म्हणजे रोपं तयार केल्यापासून. नंतर समजा जर व्हरायटी ही 135 दिवसाची असेल, त्याचं ड्युरेशन 135 दिवसाचं जर असेल तर 25 दिवसामध्ये आफ्टर सोईंग आपण ट्रान्सप्लांट ते करायचं आहे. त्यानंतर 150 दिवस जर असेल तर आपल्याला त्याचे दिवस वाढणार आहेत. 30 दिवसानंतर आफ्टर सोईंग आपण ट्रान्सप्लांट करणार आहे. म्हणजेच या ठिकाणी ड्युरेशन जसं वाढत जाणार तसं ट्रान्सप्लांटिंगचे डेसुद्धा हे वाढत जाणार आहे. पहिला मुद्दा आहे याच्यामध्ये ॲट इच स्पॉट 3 to 4 सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड. प्रत्येक स्पॉट्समध्ये आपल्याला 3 ते 4 सीडलिंग्स हे ट्रान्सप्लांट करायचे आहेत. द बेड्स should be irrigated 1 to 2 days before uprooting the seedlings to avoid damage to the roots. ज्यावेळेस आपण ट्रान्सप्लांटिंग करणार आहोत त्यावेळेस जी रोपं आपण तयार केलेली आहेत नर्सरीमध्ये, तर ती रोपं आपण अप्रूट करणार आहे ट्रान्सप्लांटिंगसाठी. त्याआधी आपल्याला ते इझिली काढता यावं म्हणून 1 ते 2 दिवस आधी आपल्याला ते जो बेड आहे नर्सरीचा बेड तो इरिगेट करायचा आहे. कशासाठी? तर त्याच्या मुळांना इजा होऊ नये, त्याच्या रूट्स जे आहे ते डॅमेज होऊ नयेत यासाठी. देन ट्रान्सप्लांटिंग शुड बी डन इन लाईन्स ऑर रो. आपण जेव्हा ट्रान्सप्लांटिंग करत असणार आहे त्यामध्ये आपण एक रो त्या फील्डमध्ये आणि प्रॉपर लाईन्समध्ये आपल्याला ते ट्रान्सप्लांटिंग करायचं आहे. म्हणजे रो टू रो, लाईन टू लाईन आपण ट्रान्सप्लांटिंग करणार आहे. प्लांटिंग डिस्टन्स अँड स्पेसिंग डिपेंड अपॉन द ड्युरेशन ऑफ व्हरायटी. यामध्ये प्लांटिंग डिस्टन्स जे आहे, अंतर जे आहे रोपांमधलं ओळींमधलं, तर हे कशावर डिपेंड आहे? तर हे सुद्धा त्या व्हरायटीच्या ड्युरेशनवरती डिपेंड आहे. अर्ली व्हरायटी असेल त्याला हलक्या जाती म्हणतो आपण, तर त्याचं स्पेसिंग असणार 15 by 15 सेंटीमीटर रो टू रो अँड प्लॅन्ट टू प्लॅन्ट. 2 प्लॅन्टमधलं 15 सेंटीमीटर अँड 2 रोमधील किंवा 2 ओळींमधील हे 15 सेंटीमीटर. नंतर मीडियम व्हरायटी मध्यम जाती आपण म्हणतो 20 by 15 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर in between the 2 rows and 15 centimeter in between the 2 plants. Then late variety उशिरा येणाऱ्या जाती, तर त्यामधलं जे डिस्टन्स आहे ते 20 by 20 सेंटीमीटर. ठीक आहे. तर हा ट्रान्सप्लांटिंगचा मुद्दा आपण पाहिलेला आहे. पॉईंट्स हा 2 मार्कासाठी आपल्याला विचारला जाऊ शकतो. यामध्ये जे काही तुम्हाला ह्या 2 स्लाईड्समध्ये आपण अभ्यासलेलं आहे, ह्या 2 स्लाईडमधलं उत्तर तुम्हाला 2 मार्कासाठी लिहिणं अपेक्षित आहे. यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत इंटर कल्टिवेशन. याला मराठीमध्ये काय म्हणतात? आंतरमशागत. इंटर कल्टिवेशन मीन्स द ऑपरेशन्स विच आर कॅरीड आउट इन स्टँडिंग क्रॉप दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटर कल्टिवेशन. म्हणजे आपण पिकाची लागवड केल्यानंतर काही दिवसामध्ये 1 महिन्यानंतर हळूहळू आपण इंटर कल्टिवेशन ऑपरेशन करायला सुरुवात करतो. पहिला पॉईंट आहे फर्स्ट इंटरकल्चर ऑपरेशन इन राईस शुड बी डन आफ्टर 3 weeks ऑफ ट्रान्सप्लांटिंग. जे पहिलं इंटरकल्चर ऑपरेशन आपण यामध्ये करणार आहे तर हे कधी करायचं आहे? ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर 3 आठवड्यांनी आपल्याला ते करायचं आहे. इंटरकल्चरिंग शुड बी फॉलोड 2 to 4 times ॲट 15 days इंटरवल. जे काही कल्टिवेशन ऑपरेशन आपण या ठिकाणी करणार आहोत ते 2 ते 4 वेळा आपल्याला करायचं. जसं विडिंग असेल किंवा होईंग असेल आणि 15 दिवसाच्या अंतराने आपण या ठिकाणी करणार आहोत. वीड मे बी कंट्रोल्ड बाय यूजिंग DPA ॲट द रेट ऑफ 3 liters ऑफ वॉटर ऑर
MCPA at the rate of 2 kilogram in 600 liters of water. आता हे विडीसाईड आहे, आपण विडीसाईड वीट कंट्रोल करण्यासाठी वापरणार आहोत. याच्यामध्ये DPA हे 3 लिटर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून वापरायचं आहे, किंवा MCPA हे 2 kg आपण वापरणार आहे, 600 लिटर पाण्यामध्ये आपल्याला ते वापरायचं आहे. नंतर जसं DPA आहे हे किती म्हटलं आहे आपण, ही 3 लिटर पाण्यामध्ये, आणि MCPA हे 2 kg आपल्याला वापरायचं आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे द इम्प्लिमेंट्स लाईक कर्जत हो, जॅपनीज हो आर यूज्ड फॉर इंटरकल्चरिंग ऑपरेशन्स. या ठिकाणी ज्यावेळेस आपण इंटरकल्चरिंग ऑपरेशन हो या ठिकाणी म्हटलेलं आहे, इट इज यूज फॉर होईंग पर्पज, आणि जॅपनीज हो इट इज ऑल्सो यूज फॉर होईंग पर्पज. जे काही इंटरकल्टिवेशन ऑपरेशन या ठिकाणी आपण करणार आहे टू रिमूव्ह द वीड्स टू सपोर्ट द बेसल पोर्शन ऑफ द प्लॅन्ट्स, तर आपण यासाठी कर्जत हो आणि जॅपनीज हो याचा वापर करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट्स आपण पाहणार आहे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर. FYM or compost is added at the rate of 10 to 15 tons per hectare. आपल्याला जे काही शेणखत किंवा कंपोस्ट आपण या ठिकाणी देणार आहे ते 10 ते 15 टन्स एका हेक्टरला आपण देणार आहे. आता या ठिकाणी जे युनिट आहे FYMचं, इट इज ऑलवेज इन टन्स. त्याचं युनिट काय आहे, टन्समध्ये आपण नेहमी FYM किंवा कंपोस्ट आहे देतो. जे मॅन्युअर्स आहे ते मॅन्युअर्स आपण ज्यावेळेस देतो ते टन्समध्ये देतो. का देतो, बट इट कंटेन द लेस अमाऊंट ऑफ न्यूट्रियंट. त्यामुळे आपण ते टन्समध्ये पिकांना देत असतो. आणि फर्टिलायझर जी आहे ते आपण इट इज ऑलवेज इन kg, आपण ते kgमध्ये देत असतो, कारण इट कंटेन द लार्ज अमाऊंट ऑफ न्यूट्रियंट. तर फर्टिलायझरचा जो डोस आहे NPKचा, आणि मेन जे फर्टिलायझर आहे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. लोकल जी व्हरायटीज आहे त्या व्हरायटीला आपण 50-50-25 म्हणजे NPK 50 किलोग्रॅम नायट्रोजन, 50 किलोग्रॅम फॉस्फरस आणि 25 किलोग्रॅम पोटॅश एका हेक्टरला आपण देणार आहे. पण हाय यील्डिंग व्हरायटीज असेल, हायब्रिड व्हरायटी असेल, तर तो डोस जवळपास दुप्पट होतो. तो डोस किती आहे, 100, 50 आणि 25 असा तो हाय यील्डिंग व्हरायटीसाठी डोस आहे kg पर हेक्टर. ज्यावेळेस आपण फर्टिलायझर लिहिणार आहे परीक्षेमध्ये त्यावेळेस त्याचं युनिट हे आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे, ते विसरायचं नाही. त्यानंतर आपण इरिगेशन पाहणार आहोत. आता इरिगेशन जर आपण राईस कल्टिवेशन संदर्भात सांगायचं झालं तर राईस इज अ ॲक्वॅटिक प्लॅन्ट, सेमी ॲक्वॅटिक प्लॅन्ट, बरोबर, वॉटर लविंग प्लॅन्ट असं आपण म्हणू शकतो. तर यामध्ये जर आपण खरीप सीझनमध्ये जर भाताचं उत्पादन घेत असू तर त्यासाठी फारशी इरिगेशनची गरज नाही, ठीक आहे, कारण हे सेमी ॲक्वॅटिक प्लॅन्ट्स आहे. आणि खरीप सीझनमध्ये जनरली मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण असल्यामुळे आपल्याला इरिगेशनची कमतरता भासत नाही, पाण्याची कमतरता भासत नाही. पण तरीसुद्धा काही वेळेस जर पाऊस कमी पडला तर काही क्रिटिकल स्टेजेसला आपल्याला इरिगेशन देणं गरजेचं आहे. कशासाठी, फॉर द प्रॉपर ग्रोथ ऑफ द क्रॉप अँड प्रॉपर यील्ड ऑर प्रॉपर प्रोडक्शन ऑफ द क्रॉप. आता ज्यावेळेस आपण इरिगेट करणार आहे क्रॉप तर ते कोणकोणत्या महत्त्वाच्या स्टेजेस दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस. फर्स्ट इज अ टिलरिंग स्टेज म्हणजेच फुटवे फुटण्याची क्रिया. नंतर इंटरनोड इलॉंगेशन स्टेज. आता इंटरनोड म्हणजेच काय तर द डिस्टन्स बिटवीन द टू नोड दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटरनोड. ह्यामध्ये बघा हे जर प्लॅन्ट असेल दोन नोड जे आहे त्याच्यामधलं जे डिफरन्स आहे तर ते इंटरनोड आहे, ठीक आहे.
नंतर बूट लिप स्टेज, ह्याचे इमेजेस पुढे मी दाखवणार आहेत. बूट लिप स्टेज आणि नंतर आहे फ्लॉवरिंग स्टेज. ठीक आहे, बूट लिप स्टेज म्हणजे काय, तर जनरली त्याचं ग्रेन फॉर्मेशन्स त्याच्यामध्ये होत असते, याला बूट लिप स्टेज म्हणतात. आणि नंतर फ्लॉवरिंग स्टेज म्हणजे इन्फ्लोरसन्स, ही म्हणजे फ्लॉवरिंग स्टेज. तर ह्या स्टेजेसला आपल्याला जनरली पॅडी क्रॉपला इरिगेशन देणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये बघा एक स्लाईड या ठिकाणी दाखवलेली आहे, ग्रोथ स्टेजेस ऑफ राईस. तर त्याच्यामध्ये बघा आपण कोणकोणत्या स्टेजेसला इरिगेशन दिलेलं आहे ते पाहूयात. त्यामध्ये बघा पहिला आपण टिलरिंग स्टेजला इरिगेशन करणार आहे. नंतर स्टेम इलॉंगेशन ही दुसरी स्टेज आहे, त्यामध्ये दोन नोडमधलं जे डिस्टन्स आहे ते वाढणार आहे. नंतर बूटिंग स्टेज, बूट लीप स्टेज आपण म्हणतो. ठीक आहे, त्याच्याने दाणे भरण्याची जी प्रक्रिया आहे म्हणजे दाणे तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला बूटिंग स्टेज म्हणतो. आणि त्यानंतर आहे फ्लॉवरिंग स्टेज, इन्फ्लोरसन्स. ठीक आहे, तर ह्या 4 स्टेजेसला दीज आर द 4 क्रिटिकल स्टेजेस फॉर इरिगेशन. आणि या ठिकाणी पण आपल्याला दाखवलेलं आहे बूटिंग स्टेज कशी आहे बघा. या ठिकाणी जनरली आपल्याला आता ओंब्या बाहेर येण्याची जी प्रक्रिया आहे ती स्टेज म्हणजे बूटिंग स्टेज. तर ह्या 4 स्टेजेसला जनरली आपल्याला पॅडी क्रॉपला इरिगेशन देण्याची गरज आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत हार्वेस्टिंग अँड यील्ड पर हेक्टर. आपण हार्वेस्टिंग पाहणार आहोत. पॅडी इज हार्वेस्टेड वेन इयर्स आर नियरली राईप अँड स्ट्रॉ इज स्टील स्लाइटली ग्रीन. याच्यामध्ये फोटोग्राफ्समध्ये तुम्हाला दिसत आहे बघा. ज्यावेळेस हार्वेस्टिंगची स्टेज पॅडीची आलेली असते, त्याचं लाईफ सायकल पूर्ण होत असते, त्यावेळेस त्याचे जे इयर्स आहे त्याचे ओंब्या आपण म्हणतो, तर ते जवळपास पक्व झालेले असतात, राईप झालेले असतात. त्याचा कलर या ठिकाणी आपल्याला बदललेला दिसून येतो, ब्राउनिश कलर, थोडासा येलोइश ब्राउनिश दिसतो. आणि पण त्याच्यामध्ये जे स्ट्रॉ आहे पॅडीचे ते स्लाइटली ग्रीन आपल्याला दिसतात. तर हे स्टेज आली म्हणजे आपल्याला पॅडी क्रॉप हार्वेस्टिंग स्टेजला आले आहे असं आपण म्हणू शकतो. देन टाइमली हार्वेस्टिंग प्रिव्हेंट द लॉस ऑफ यील्ड ड्यू टू ग्रेन शेडिंग. आपल्याला जी हार्वेस्टिंग स्टेज आली असेल तर वेळेवरती त्याचं हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे. जर आपण वेळेवरती हार्वेस्टिंग केलं नाही तर त्या धान्यावरती, त्या ग्रेन्सवरती परिणाम होऊ शकतो, त्याची क्वालिटी कमी येऊ शकते. द क्रॉप इज हार्वेस्टेड बाय कटिंग द प्लॅन्ट विथ द सिकल. आपण कसं काढणी करणार आहे तर विळ्याच्या सहाय्याने, विळीच्या सहाय्याने ते आपण कट करणार आहे. द प्लॅन्ट्स आर टाईड इन टू द बंडल्स अँड अलाउड टू ड्राय फॉर 2 to 3 days. हे जे आपण कटिंग केल्यानंतर त्याचे गठ्ठे बांधायचे आहेत आणि 2 ते 3 दिवस आपल्याला ते उन्हामध्ये सुकवत ठेवायचे आहेत. द स्मॉल साईज पॅडी थ्रेशर इज यूज फॉर थ्रेशिंग नाउअडेज. आता आपल्याला काढणी करायची असेल, त्याची थ्रेशिंग करायची असेल तर छोटे जे थ्रेशर्स आहे, पॅडी थ्रेशर्स हे आपल्याकडे आता उपलब्ध आहेत. याच्याने सुद्धा आपण हार्वेस्टिंग करू शकतो किंवा मेकॅनिकल हार्वेस्टर जे आहेत त्याचासुद्धा आपण वापर हार्वेस्टिंग करण्यासाठी वापरू शकतो. आता पुढचा जो पॉईंट्स आहे तो आहे यील्ड. यामध्ये लोकल व्हरायटीज रेनफेड म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली, त्याचं जे यील्ड आहे ते आहे 10 ते 15 क्विंटल पर हेक्टर. या ठिकाणी परत युनिट क्विंटलमध्ये आहे. सीड रेट इज ऑलवेज इन kg अँड यील्ड इज ऑलवेज इन क्विंटल, हे विसरायचं नाही. तर लोकल व्हरायटी 10 ते 15 क्विंटल पर हेक्टर. लोकल व्हरायटी इरिगेटेड असेल तर 20 ते 25. लोकल व्हरायटीज असेल पण इरिगेटेड आणि रेनफेडमध्ये फरक आहे. 10 ते 15 रेनफेड आणि 20 ते 25 इरिगेटेड. हाय यील्डिंग व्हरायटीज किंवा हायब्रिड व्हरायटीज आपण म्हणतो. रेनफेड असेल तर 25 ते 30 आणि लोकल व्हरायटीज असेल, या ठिकाणी हाय यील्डिंग व्हरायटीज इरिगेटेड पाहिजे आपल्याला. बघा आता हाय यील्डिंग व्हरायटीज इरिगेटेड असेल तर त्याचं जे उत्पादन आहे ते जास्त असणार आहे, 40 ते 50. म्हणजे आपण इरिगेटेड व्हरायटीचा फक्त विचार केला लोकल आणि हाय यील्डिंगमधला, तर इरिगेटेडचं 20 ते 25 आणि हाय यील्डिंग इरिगेटेड असेल तर 40 ते
50 क्विंटल, म्हणजे लोकल व्हरायटी इरिगेटेडच्या दुप्पट हे हायब्रिड व्हरायटी इरिगेटेडचं उत्पादन आहे. इथं 20 ते 25 दिलेलं आहे, इथं 40 ते 50 इतकं दिलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा मुद्दा जो आहे यील्डचा तो महत्त्वाचा आहे. यावरती सेपरेट 2 मार्काचा प्रश्न आपल्याला हार्वेस्टिंग यील्ड ऑफ पॅडी असा विचारला जाऊ शकतो. तर हे आपल्याला व्यवस्थित त्याचं युनिटसुद्धा व्यवस्थित लिहायचं आहे. तर आज आपण थांबूया. आज घेतलेला पार्ट्स तुम्हाला समजला असेल, त्याचा व्यवस्थित सराव करायचा आहे. युनिट आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे, प्रॉपर युनिट लिहायचं आहे, हे विसरायचं नाही. तर धन्यवाद.